तर आज मी प्रॉन्स कोळीवाडा बनवते आहे. त्याच्यासाठी मी प्रॉन्स साफ करून घेतले आहेत. हे बेसन घेतलं आहे, हे मैदा घेतला आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे, धने पावडर घेतली आहे, जिरे पावडर घेतली आहे, हे 1 अंडं घेतलं आहे फेटून, थोडासा गरम मसाला, थोडंसं लाल मिरची पावडर, थोडीशी ब्लॅक पेपर पावडर घेतली आहे, थोडासा कलर घेतला आहे, हा लिंबू रस घेतला आहे, हे मीठ घेतलं आहे, आलं लसूण पेस्ट घेतली आहे आणि हे ग्रीन चटणीसाठी चटणीचं साहित्य घेतलं आहे. हे तेल घेतलं आहे फ्राय करण्यासाठी. तर आता मी प्रथम ह्याला हळद, लिंबू रस, पांढरं मीठ आणि हे काळं मीठ लावून 5 मिनिटं मॅरिनेट करून घेते. आता मी त्याला हिरवं वाटण लावणार आहे. त्याच्यासाठी 1 हिरवी मिरची घेतली आहे, 4-5 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत, पुदिना घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे. त्याला मी आता हे हिरवं वाटण लावून घेते. तसंच ही आला लसूणची पेस्ट लावून घेते. ह्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकते. तसेच ही गरम मसाला आणि धने पावडर आहे ती टाकते. ही जिरे पावडर टाकते. हा चाट मसाला टाकते. ही ब्लॅक पेपर पावडर टाकते. हा थोडासा कलर टाकते. ह्याच्यामध्ये मी थोडासा मैदा टाकते, थोडंसं कॉर्नफ्लॉवर, थोडंसं बेसन हे मिक्स करून घेते. आता हे मी मिक्स करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये हे अंड टाकून घेते. आता हे सर्व मसाले घालून झाले आहेत. ह्याला मी आता 10 मिनिटं मुरत ठेवते. एक चटणी बनवणार आहे, ती बनवून घेते. हा मी पुदिना घेतला आहे, ही मी कांद्याची पात घेतली आहे, ही मी कोथिंबीर घेतली आहे, जराशी साखर घेतली आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे, 1 मिरची घेतली आहे, हा थोडासा लसूण घेतला आहे आणि हे थोडंसं लिंबू पिळून घेते आणि ही लावून घेते. आणि माझी हिरवी चटणी तयार झाली आहे. तर माझं आता हे तेल तापलं आहे. त्याच्यामध्ये मी हे सुद्धा मॅरिनेट चांगले झाले आहे. मी प्रॉन्स कोळीवाडा हे सोडून घेते. आता माझे सोडून झाले आहे. एकमेकांना चिकटले आहेत ते मी सोडून घेते आणि परतून घेते. असे मी परतून घेतले आहेत. अजून थोडेसे शिजायचे आहेत. तर आता माझा हा प्रॉन्स कोळीवाडा तयार झाला आहे. मी टिश्यू पेपरवर काढून घेते. तर माझे प्रॉन्स कोळीवाडा तयार झाले आहेत. मी आता हे सर्व करते. अशा प्रकारे माझा हा प्रॉन्स कोळीवाडा तयार झाला आहे.